लोकप्रतिनिधी, शेतकरी, अधिकारी, गुरुजन, विद्यार्थी, पत्रकार बांधव आणि समस्त नागरिकांना मी या शुभ दिवसाच्या शुभेच्छा देतो। भारतीय स्वातंत्र्यासाठी देशभरातील ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, ज्या स्वातंत्र्य सेनानींनी बहुमोल लढा दिला, स्वातंत्र्य लढ्यासाठी आपले सर्वस्व गमावले, त्या सर्वांच्या प्रती मी ऋण व्यक्त करून अभिवादन करतो। त्यांच्या त्यागामुळेच आपल्याला आजचे सुवर्ण दिन पाहायला मिळालेले आहे। देशातील सर्व महनीय व्यक्तींच्या योगदानामुळे समता, बंधुता आणि स्वातंत्र्य ही मूल्ये भारतीयांमध्ये रुजली आहेत। आपला देश कृषीप्रधान असून शासन आणि प्रशासनाची प्राथमिकता नेहमीच कृषी क्षेत्र राहिले आहे। शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि इतर कृषी निविष्ठा वेळेत उपलब्ध व्हाव्यात यासाठी नियोजन करण्यात आले आहे। जिल्ह्यात सर्व पिकांखालील एकूण 6,83,000 हेक्टर क्षेत्र असून खरीप हंगामात 6,69,000 हेक्टरवर पेरणी झालेली आहे। शेतकरी बांधवांना पीक कर्ज उपलब्ध होण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत। कृषी कर्जासाठी प्रत्येक बँकेत वेगळा कक्ष निर्माण करण्यात आला असून या वर्षी बँकांना 1,750 कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे। यात सुमारे 88,000 शेतकऱ्यांना 1,250 कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे। खते उपलब्ध होण्यासाठी योग्य उपाययोजना करण्यात आलेली असून लिंकिंग, साठेबाजी, अधिक किमतीने कृषी निविष्ठा विक्रीवर पायबंद घालण्यासाठी कृषी विभागाने पथके निर्माण केलेली आहेत। तसेच याबाबत जनजागृतीही करण्यात आलेली आहे। या तक्रारी प्राप्त दुकानांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आलेले आहेत। 84,691 शेतकऱ्यांच्या 1,32,000 हेक्टर शेती पिकांना विमा संरक्षण मिळालेले आहे। राज्य शासनाने जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपीट, अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधित 4,11,529 शेतकऱ्यांना 642 कोटींचा निधी वाटपासाठी मान्यता दिलेली आहे। अडचणीतील शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आपल्या शासनाचे धोरण आहे। ई-केवायसी आणि आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न नसल्याने ही मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांना काही ठिकाणी अडचणी आलेल्या आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने ई-केवायसी करावी, तसेच आधार क्रमांक बँक खात्याशी जोडावे असं मी शेतकरी बांधवांना विनंती आवाहन करतो। जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा दुसरा टप्पा राबविण्यात येणार आहे। यातून शेतकऱ्यांना शेती उपयोगी अवजारे आणि साहित्य अनुदानातून उपलब्ध होणार आहे। येत्या खरीप हंगामासाठी ई पीक पाहणी महत्वपूर्ण ठरणार आहे। शेतकऱ्यांना ऍप डाउनलोड करून स्वतः 14 सप्टेंबर पर्यंत पीक पाहणी करता येणार आहे। 1 ऑगस्ट पासून ई पीक पाहणी सुरुवात झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानीची भरपाई आणि आधारभूत किमतीने खरेदीचा लाभ मिळू शकणार आहे। 100% ई पीक पाहणी होण्यासाठी शेतकऱ्यांनी तातडीने आजपासूनच ई पीक पाहणीला सुरुवात करावी असे आवाहन मी शेतकरी बांधवांना या निमित्ताने करतो। शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे। या योजनेत पात्र शेतकरी कुटुंबाला 2,000 रुपये प्रति हप्ता, याप्रमाणे 3 हप्त्यात 6,000 रुपये प्रति वर्ष लाभ देण्यात येतो। या योजनेअंतर्गत जिल्ह्यात 3,63,000 लाभार्थ्यांची नोंद झालेली असून या योजनेचा लाभ जिल्ह्यातील 2,85,000 शेतकऱ्यांना होत आहे। चालू वर्षात 2 हप्त्यांचा
51 कोटी इतका निधी वितरित झालेला आहे। जिल्ह्यात उद्योग क्षेत्रालाही गती देण्यात येत आहे। एक जिल्हा एक उत्पादन यामध्ये वस्त्रोद्योग आणि संत्रा हे प्राधान्याने क्षेत्र ठरविण्यात आले आहे। या दोन्ही क्षेत्रात उल्लेखनीय कार्य झालेले आहे। संत्रामधील कामगिरीसाठी सन 2024 चा केंद्र शासनाचा पुरस्कार आपल्याला प्राप्त झालेला असून जिल्ह्यामधील 450 कोटी रुपयांपेक्षा जास्त निर्यातीत वस्त्रोद्योग क्षेत्राने मोठा वाटा उचलला आहे। जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राला सुलभ कर्ज पुरवठा व्हावा यासाठी प्रत्येक बँकेत बिझनेस फॅसिलिटेशन सेंटर उभारण्यात आले आहे। गतिमान प्रशासनासाठी आता ई ऑफिस प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे। नुकताच कार्यालयीन सुधारणांसाठी 100 दिवसांचा कृती आराखडा राबविण्यात आला। यातून सकारात्मक परिणाम दिसून आलेले आहेत। यानंतर मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली 150 दिवसांचा कृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाच्या वतीने महसुली तंटामुक्त गाव अभियान राबविण्यात येणार आहे। यासाठी गाव, तालुका आणि जिल्हा स्तरावर समिती नियुक्त करण्यात येणार आहे। 6 महिन्यात हा उपक्रम राबवून जिल्ह्यातील सर्व महसुली तंटे सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे। ही एक प्रकारे अहिल्यादेवी होळकरांच्या सुप्रशासनाला खऱ्या अर्थाने आदरांजली ठरणार आहे। शासनाच्या महिलाभिमुख योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी आदिशक्ती अभियान राबविण्यात येत आहे। यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींना आदिशक्ती पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे। मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामार्फत 1 जानेवारी ते 31 जुलै 2025 दरम्यान 231 रुग्णांना एकूण 2,19,95,000ची आर्थिक मदत प्रदान करण्यात आलेली आहे। आता प्रत्येक जिल्हा पातळीवरच असा कक्ष निर्माण करण्यात आलेला असून या कक्षामार्फत विविध आरोग्य विषयक योजनांचे मार्गदर्शन करण्यात येत आहे। जिल्हा नियोजन व विकास समितीमधून जिल्ह्याला 527 कोटींचा निधी मिळणार आहे। यातून प्रामुख्याने शिक्षण, आरोग्य, जलसंधारण, गाव तिथे स्मशानभूमी आदी कामे करण्यात येतील। तसेच इतर कामांसाठी जिल्हा नियोजन मधून आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करून देण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करण्यात येतील। विस्थापित झालेल्या सिंधी समाजाच्या बांधवांना पट्टे वाटपाचा पहिला कार्यक्रम अमरावतीमध्ये पार पडलेला आहे। सुमारे 75 वर्षानंतर सिंधी बांधवांना दिलेल्या जमिनीची खऱ्या अर्थाने मालकी मिळाली आहे। येत्या काळात राज्यभरात हा उपक्रम राबवून सुमारे 5 लाख कुटुंबांना पट्टे वाटपाचा लाभ होणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामकाजात गतिमानता आणून योजना परिणामकारकरित्या राबविण्यासाठी स्पर्धा व्हावी यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविण्यात येत आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षमतेत वाढ, पारदर्शक, लोकाभिमुख आणि शाश्वत ग्राम शासन उभारणे, लोकसहभागातून पर्यावरणपूरक, आरोग्यदायी, स्वावलंबी गावे निर्माण करणे यासोबतच विविध शासकीय योजनांचे एकत्रीकरण करून अंतिम लाभार्थ्यापर्यंत योजना यातून पोहोचविण्यात येणार आहे। या अभियानासाठी वार्षिक 290 कोटी रुपये तरतूद करण्यात आलेली असून 245 कोटी रुपयांचे पुरस्कार वाटप करण्यात येणार आहे। जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत। जिल्हा पोलिसांना जिल्हा नियोजन मधून वाहने देण्यात आलेली आहेत। अमरावतीमधील पोलिसांना वसाहतीमधील घरांच्या चाव्यांचे वितरणही नुकतेच माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले आहे। शालेय शिक्षण विभागातर्फे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी केली जात आहे। आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे।
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देश पातळीवर सर्व राज्यांमध्ये शिकवला जाणार असल्याचे केंद्रीय शिक्षण मंत्री माननीय धर्मेंद्रजी प्रधान साहेब यांनी नुकतेच निर्देश दिलेले आहेत। गरजा महाराष्ट्र माझा हे राज्यगीत प्रत्येक माध्यमाच्या शाळेमध्ये राष्ट्रगीतानंतर सन्मानपूर्वक गायन झालं पाहिजे हे बंधनकारक करण्यात आलेले आहे। त्यासोबतच सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये मराठी भाषा शिकवणं हेही अनिवार्य त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। या वर्षी राज्यातील विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशाचा कार्यक्रम आपण सर्वांनी बघितला असेल की अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपन्न करण्यात आलेला आहे। महामहिम राज्यपाल महोदय राधाकृष्णनजी यांनी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत आणि शुभेच्छा त्या ठिकाणी दिलेल्या आहेत। माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब पालघर सारख्या आदिवासी ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेलं आहे। माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब यांनी सातारा जिल्ह्याच्या एका जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत आणि शुभेच्छा दिलेल्या आहेत। माननीय उपमुख्यमंत्री महोदय अजितदादा पवार साहेब पुण्याच्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत आणि शुभेच्छा त्यांनी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत। आणि आपण बघितलं सर्व सन्माननीय मंत्री महोदय, सर्व सन्माननीय खासदार महोदय, सर्व सन्माननीय आमदार महोदय, अगदी गाव पातळीवरच्या लोकप्रतिनिधींच्या पासून तर सर्व सन्माननीय प्रशासन अधिकारी आणि स्थानिक पातळीवरच्या ग्रामस्थ महोदयांच्या पासून विद्यार्थ्यांचं स्वागत शाळेच्या पहिल्या दिवशी आपण सर्वांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। आज दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्याकडून देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत संचलन संपन्न होत आहे। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, स्वयंशिस्त, शारीरिक कसरत या मूल्यांची रुजवणूक होण्यास मदत होणार आहे। जिल्हा परिषद आणि नगरपालिका या शाळांकडे, अनुदानित शाळांकडे आपल्या सर्वांचं सहकार्य आणि मार्गदर्शन असावं असं मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना विनंती आवाहन करतो। जुलै महिन्यात एक पेड़ मां के नाम आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा संकल्प संपूर्ण राज्यामध्ये विविध विभागांच्या माध्यमातून संपन्न केला जातो आहे। आपणही या उपक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि प्रत्येकाने आपल्या आईच्या नावाने एक झाड जिथे आपल्याला शक्य आहे त्या ठिकाणी लावून त्याचं जतन करावं असं मी विनंती आवाहन करतो। या वर्षीच्या मान्सूनमध्ये जिल्ह्यात 42% पाऊस झालेला आहे। येत्या 1.5 महिन्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्यास जलाशयातील जलसाठा प्रभावित होऊ शकतो आणि म्हणून आपण पाण्याचीही त्या ठिकाणी काळजी करावी असं मी आपल्या सर्वांना विनंती आवाहन करतो। देशाला मिळालेले स्वातंत्र्य हे प्रत्येक नागरिकाला मिळालेली अमूल्य देणगी आहे। या स्वातंत्र्याचा प्रत्येक नागरिकाने देशाच्या विकासासाठी उपयोग करावा। प्रत्येकाने देशाप्रती सकारात्मक विचारातून प्रगतीकडे वाटचाल करावी असा संकल्प आजच्या दिवशी करावा असं मी विनंती आवाहन या प्रसंगी करतो। येत्या काळात आपण सर्वजण मिळून देशाला प्रगतीपथावर नेऊ असा आशावाद या मंगलदिनी आपण सर्वांनी करावा। आपण सर्वजण या शुभ कार्यक्रमाला उपस्थित झालात। आपल्या सर्वांना शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र।